आइए एक और ख़बर की तरफ हम अपनी नज़र लगाते हैं। आपको बताते हैं कि एक बार फिर हमारे ऊपर एक बड़ी आफत आने वाली है। जहां कोरोना ने 2020 में परेशान कर रखा था, एक साल का होने के बाद उसने मज़ीद परेशानी हम पर लाद रखी है। कई ज़िलों में लॉकडाउन जारी है, कहीं पर शुरू हुआ है, लेकिन आज रियासती वज़ीर सेहत राजेश टोपे ने अखबारी नुमाइंदों को बताया कि तीनों पार्टियों की इस हुकूमत के तमाम जिम्मेदारों से बातचीत हो गई है और अब कोरोना की रोकथाम के लिए हमारे पास लॉकडाउन लगाने के अलावा कोई और चारा नहीं है। लेकिन इस सिलसिले में एक फ़ैसला, ख़तई फ़ैसला 2-3 दिनों में आने के इम्कान है। एक बात तो तय हो चुकी है कि जिस अंदाज से हुकूमत ज़िला सतह पर लॉकडाउन कर रही है, रात का कर्फ्यू लगा रही है, या फिर आने वाले दिनों में वो संकेत दे रही है कि लॉकडाउन मुकम्मल तौर पर होगा ताकि कोरोना मर्ज़ का मुकाबला किया जा सके। जिस तरह गुज़िश्ता साल कई महीनों तक हमें लॉकडाउन और कर्फ्यू जैसे हालात देखने को मिले थे, फिर एक बार इस लहर के साथ ही दोबारा ऐसे हालात बन रहे हैं। राजेश टोपे ने मज़ीद बताया कि हुकूमत ख़तई फ़ैसला करेगी, लेकिन हुकूमत चाहती है कि लॉकडाउन ना किया जाए, क्योंकि लॉकडाउन करने से मुल्क की, रियासत की और अवाम की माशी हालत बहुत ज़्यादा ख़राब हो जाती है। लेकिन अगर ये बीमारी का फैलाव इसी तरह बढ़ता रहा तो मजबूरन सख्त इक़दाम उठाने पड़ते हैं, और ये इक़दाम उठाने के इम्कान से कोई इनकार नहीं कर सकता है। तो ऐसा लगता है गोया कि आइंदा 2 से 3 दिनों में रियासत भर में लॉकडाउन लगाने जैसे हालात पैदा हो गए हैं और हुकूमत इस सिलसिले में कोई फ़ैसला कर सकती है। आइए देखते हैं रियासती वज़ीर सेहत राजेश टोपे ने क्या कहा। काही दिवस द्यावे लागतील, काही कालावधी द्यावा लागेल आणि ठरवावं लागेल, पण आता ही चर्चा होईल त्यामुळे आज काही असं एकदम लॉकडाऊन होईल आणि हा असं काही कोणी म्हणू नका. चर्चेचा विषय आहे. संख्या वाढती, त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे त्यावर गंभीरपणे चर्चा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचा आरोग्य विभाग असेल, अन्य काही महत्त्वाचे नेते असतील, पवारसाहेब असतील, सगळ्यांबरोबर होतील. आज पवारसाहेबांनी सुद्धा मला दिल्लीवरून या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावासुद्धा घेतला आहे. त्यामुळे ते पण सगळ्या ह्या लॉकडाऊन करायचं नाही करायचं सगळ्या गोष्टी ते राहतील. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर माझी फोनवर काल परवा चर्चा झाली. त्यांनी पण फार चिंता व्यक्त केली. ॲज अ आरोग्यमंत्री ते म्हणाले मला की राजेश, जर 25 आणि 30 हजाराच्या दरम्यान हे केसेस जास्त दिवस अशाच राहिल्या तर हे योग्य नाही आहे. आपल्याला फार कडक पद्धतीने याच्यामध्ये जावं लागेल आणि कदाचित आज आम्ही रात्री जाऊ, उद्या त्यांच्याबरोबर चर्चा करू. म्हणजे असं त्यांचं मत आहे की जास्त वाढत असेल तर आपल्याला काही सिटीजमध्ये लॉकडाऊन करावे लागतील. काही एखाद्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जर मोठ्या पद्धतीनं काही स्पाईक हा जास्त कालावधीपर्यंत राहणार असेल तर आपल्याला जरा एक यामध्ये अजून जास्त कठोर पद्धतीनं जावं लागेल. कारण शेवटी लोकांनी, CM साहेबांनी बऱ्याच मीटिंग्समध्ये आणि PCsमध्ये सांगितलं की एकतर कोरोनाच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते पाळा, नाहीतर मला लॉकडाऊन करावं लागेल. हे नेहमी त्यांनी सांगितलं. मला वाटतं आता जनतेलाच मी अपील करेल की खऱ्या अर्थाने आपण अतिशय उत्तम प्रतिसाद द्यावं आणि कोरोना अनुषंगाने जी काही वर्तणूक आहे ती करायला हवी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं जर आपल्याला लॉकडाऊन टाळायचं असेल तर. 45 वरचे लोक जे कोमॉर्बिड आहेत त्यांना तर 100% आपण वॅक्सिनेशन करतोच आहोत. त्याच्या खालचे जर कोमॉर्बिडला करायचं असेल तर केंद्र शासनाच्या सूचना किंवा त्याच्यामध्ये मान्यता त्याची लागणार आहे. मला असं वाटतं की मी स्वतः मागे पण एकदा बोललो होतो की युनिव्हर्सल 18 वर्षाच्या वरचे जे पात्र लोक आहेत सगळ्यांना खरं म्हणलं तर आता वॅक्सिनेशनची गरज आहे आणि व्हायला हवं. परंतु मान्य आहे आम्हाला की प्राथम्यक्रम हे जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे 1,77,00,000 की ज्याला इन्फेक्शन झालं तर त्याचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा त्यांना सिव्हिअर होण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याला अगोदर आपण करून घेतलं पाहिजे त्या घटकाला. आणि त्यामुळे हे प्राथम्य क्रमांकाचा विषय आम्ही 2-3 महिन्याच्या आत संपवणार आणि नंतर 45च्या खालची कोमॉर्बिडिटी असेल किंवा 18 वर्षाच्या वरचे युनिव्हर्सल लोकांचा विषय असेल त्या बाबतीत केंद्राकडे आजही आग्रही मागणी की त्या बाबतीत लगेचच विचार व्हायला हवा आणि वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं आपण उत्पन्न वॅक्सिन करतोच आहोत.
आम्ही तर हाही प्रस्ताव दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपलं जे हाफकिन आहे तिथे सुद्धा जर आपल्याला संधी दिली तर आपण 17 कोटी वॅक्सिन्स वर्षामध्ये तयार करू शकतो. त्यामुळे वॅक्सिनचे डोस हा अजिबात विषय अडचणीचा नाहीच आहे. केंद्र शासनाच्या सगळ्या सूचनांचं अंमल आम्ही करतो आहोत. केंद्र शासनाकडे सगळी मागणी आम्ही केलेली आहे, त्यांची वाट आपण बघतो. कोरोनाच्या 2 डोसेस, आपल्या वॅक्सिनच्या 2 डोसेस, आजपर्यंत जी काही परिस्थिती होती कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही डोसेसच्या बाबतीत सगळं साम्य आहे. 28 दिवसाचं 0.5 ml डोस, 2 to 8 डिग्रीज त्याचं काय जे असेल टेम्परेचर स्टोरेज करण्याचं, या सगळ्या गोष्टी साम्य आहेत. पण आज मला वाटतं बराच अभ्यासाअंती त्यामधला एक फरक आता केंद्र शासनाने कळवला आहे आणि तो फरक म्हणजे कोविशिल्डला 28 दिवसानंतर सेकंड डोस न देता तो 45 दिवस ते 60 दिवस याच्या दरम्यान किंवा या दरम्यान द्यायला हवं. म्हणजे 1.5 महिना ते 2 महिन्यानंतर सेकंड डोस आणि कोवॅक्सिनचा 1 महिन्यात म्हणजे 28 दिवसानंतर सेकंड डोस, हा फरक 2 वॅक्सिनमधला आता झालेला आहे. वॅक्सिनेशनचं प्रमाण प्रायव्हेट हॉस्पिटलची मागणी अशी आहे आमच्याकडे की आम्हाला खूपच मोठ्या पद्धतीनं करायचं आहे, तर आमची हरकत नाहीच आहे. त्यांना जे काही प्रमाणात करायचं असेल आम्ही त्यांच्याजवळ ते वॅक्सिन देऊ. फक्त एकच अट आहे जी केंद्र शासनाने आम्हालाही घातली की कुणीही वॅक्सिन स्टोअर करू नये. समजा आम्ही एखाद्या हॉस्पिटलला एक 25,000 किंवा 20,000 जर वॅक्सिनचे डोसेस दिले तर त्यांनी ते पटकन युटिलाइज करावेत, नाहीतर ते स्टोअर करावेत आणि 10-20 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवावेत, असा प्रकार होऊ नये अशी एक केंद्र शासनाची अपेक्षा आहे. तेवढंच फक्त आम्ही काळजी घेतो आहे. अन्यथा कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही हे कमी पडू देणार नाहीत आणि गव्हर्नमेंटला तर आम्ही स्वतःच लक्ष ठेवून आम्ही त्यात अधिकाधिक काम करू इच्छितो. बघा, सध्याचा जो निर्बंध लागू आहे त्याच्यासाठी प्रशासन म्हणजे कलेक्टर्स, कमिशनर्स यांना आम्ही VCद्वारे फार सक्तीनं हे सगळे 15 मार्च या दिवशी जे काही निर्बंध गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्याची सक्तीनं अंमलबजावणी केलीच पाहिजे या दृष्टिकोनातूनच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या पाळल्याच पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आढावा सातत्याने घेत राहू. हा झाला गाईडलाईन्सच्या अनुषंगाने. मला हाही प्रश्न विचारायचा आहे की खरोखर मी तर तुम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये समजा देशामध्ये कदाचित पर मिलियन केसेस 3 लाख कदाचित जास्त असतात, म्हणजे एवढे टेस्टिंग आपण करतोय, तर आपलं राज्य टेस्टिंगमध्येही नक्की पुढे आहे. प्राईम मिनिस्टरांनी VCमध्ये स्पष्ट सांगितलं की UPमध्ये, केरळमध्ये, अन्य राज्यांमध्ये, आता सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण जरी टेस्ट होत असतील काही तर त्याच्यामध्ये अँटीजन टेस्ट जास्त होत आहेत, रॅपिड अँटीजन, की ज्याची ऑथेंटिसिटी तेवढी नाही आहे. आणि केंद्र शासन सारखं सांगतं की किमान 70% तरी केल्या पाहिजे, तर आपण 73% RT-PCR करतो आहोत. 550च्या वर आपल्या RT-PCRचे लॅब्स आहेत आणि त्यामुळे RT-PCR पूर्ण ऑप्टिमम कॅपॅसिटीनी वापरलेच पाहिजे किंवा त्याचा पूर्ण वापर झालाच पाहिजे, त्याची कॅपॅसिटी युटिलायझेशन झालीच पाहिजे. हे सुद्धा आम्ही प्रत्येक सिव्हिल सर्जनला किंवा आमच्या हेल्थच्या सगळ्या संबंधित लोकांना कळवले. देशातच अनेक राज्य वाढत आहेत, आपल्याला काही इतर राज्यांकडे बोट दाखवायचं नाही आहे काय करतायत काय नाही. आपल्या राज्याला जे काही करता येणं शक्य असेल आणि केंद्र शासनाचं जे मार्गदर्शन असेल, केंद्र शासनाचं मार्गदर्शनाप्रमाणे तंतोतंत कानामात्रा सुद्धा न बदलता आम्ही कार्य करू. आप देख रहे थे रहबर A for TV. मैं हूँ ज़मीर अहमद खादरी. कल फिर मुलाकात होगी कुछ अहम खबरों के साथ. खुदा हाफिज़. जय हिंद.